व्हॉट्सअप इंग्लिश क्लासमध्ये पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचं स्वागत. आज वार शुक्रवार दिनांक 5 जानेवारी 2024 आणि आज आपण क्लास क्रमांक आपला 70 आपण बघत आहोत. झालेला अभ्यास आपण दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर सुद्धा पाठवू शकता. तर पहिली स्पेलिंग बघूया आजची आपण. पॅसेंजर, PASSENGER, पॅसेंजर. पॅसेंजर म्हणजेच प्रवासी. त्यानंतर स्टेअर्स, STAIRS, स्टेअर्स. स्टेअर्स म्हणजे पायऱ्या. फॉर्च्युनेट, FORTUNATE, फॉर्च्युनेट म्हणजेच भाग्यवान. मॅरिड, MARRIED, मॅरिड म्हणजे विवाहित. शेवटची स्पेलिंग आहे एमर्जन्सी, EMERGENCY, एमर्जन्सी म्हणजेच आणीबाणी. यानंतर डेली 5 इंग्लिश सेंटेन्सेस विथ मराठी मिनिंग आपण बघणार आहोत. दररोज वापरात येणारी 5 इंग्रजी वाक्य. तर पहिलं वाक्य आपण बघूया. हे वाचून बघ, ट्राय रीडिंग धिस. हे वाचून बघ, ट्राय रीडिंग धिस. पंखा बंद कर, टर्न ऑफ द फॅन. पंखा बंद कर, टर्न ऑफ द फॅन. गॅस बंद कर, टर्न ऑफ द गॅस. इथे माझी वाट बघ, वेट हिअर फॉर मी. इथे माझी वाट बघ, वेट हिअर फॉर मी. माझ्या पुढे चल, वॉक अहेड ऑफ मी. माझ्या पुढे चल, वॉक अहेड फॉर मी, वॉक अहेड ऑफ मी. तर विद्यार्थ्यांनी या वाक्यांची डेली स्पीकिंग प्रॅक्टिस करायची आहे. मी दररोज 5 इंग्रजी वाक्य आपणासाठी देत असतो आणि हे वाक्य बोलण्याचा प्रयत्न तुम्हाला करायचा आहे. ते इंग्लिश आपली नक्की इम्प्रूव्हमेंट होईल. भरपूर वाक्य तुमच्या लक्षामध्ये राहतील. यानंतर आपण अवतरण चिन्ह बघत आहोत. तर चला आजचा भाग आपण बघूया. विरामचिन्हांमधील शेवटचा भाग आज आपण बघणार आहोत. कॅपिटल लेटर्स. झालेल्या भागावर अभ्यास करायचा आहे. रविवारी तुम्हाला या भागावर टेस्ट मिळेल. आता आपले जे 11 हे पंक्च्युएशन मार्क म्हणजे विरामचिन्हे ते व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. आणि आज आपण कॅपिटल लेटर्स बघणार आहोत म्हणजे मोठी अक्षरे. आणि मोठी अक्षरे इंग्लिशमध्ये लिहिताना आपण त्याचा वापर केव्हा आणि कधी करायचा हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि आपण जे शिकत आहोत ते पूर्ण बेसिक इंग्लिश शिकत आहोत. ज्यांचं बेसिक इंग्लिश कंप्लीट झालं मग ते मोठ्या क्लासकडे जाऊ शकतात आणि इंग्लिश त्यांची इम्प्रूव्हमेंट करू शकतात. तर आपण बघूया. कॅपिटल अक्षर म्हणजे इंग्रजी भाषेतील विरामचिन्हाशी संबंधित एक खास वैशिष्ट्याचे बघा. ते सुद्धा त्यांचा वापर केव्हा करतात हे आपल्याला बघायचं आहे. आता 1 नंबरचा पॉईंट आहे बघा. कोणत्याही वाक्याचे पहिले अक्षर कॅपिटल लिहितात. तुम्ही कोणतेही पुस्तक घ्या आणि त्या पुस्तकाचं जे इंग्लिश सेंटेन्सेस असतात तर ते इंग्लिश सेंटेन्सची सुरुवात कधीही कॅपिटल लेटर्सनीच होते. तुम्ही बघा, पुस्तकाचं ऑब्झर्वेशन करा. उदाहरण बघा, दे आर माय कझिन्स, तर टी कॅपिटलने आलं आहे बघा. त्यानंतर ओ दॅट इज अ डेंजरस, तर ओ स्मॉल आला आहे का नाही, तर कॅपिटल आलेलं बघा. त्यानंतर हाऊ कम, एचसुद्धा कॅपिटल. म्हणजे कोणत्याही वाक्याची सुरुवात जर असेल तर ती कॅपिटल लेटर्सने केली जाते. त्यानंतर 2 नंबरचा पॉईंट अत्यंत महत्त्वाचं आहे बघा. विशेष नामांचे म्हणजे प्रॉपर नाऊनचे पहिले अक्षर कॅपिटल लिहितात. आपण प्रॉपर नाउन्स आपण शिकलेलो आहोत बघा. उदाहरणार्थ गंगा, हरी, तुमचं नाव, स्वतःचं नाव, आडनाव, देशाचं नाव, हे सर्वची सर्व कॅपिटलच लिहिलं जातं. उदाहरणार्थ नाशिक जर घेतलं तर आपण एन कॅपिटलच घ्यावं लागतं. आपण म्हणतो कधीही येऊ, वाक्यामध्ये पॅसेजमध्ये कधी येऊ तर ते कॅपिटलच असणार आहे. कारण विशेष नाम आलं तर त्याचं पहिलं अक्षर हे कॅपिटलच घ्यायचं, हे लक्षात ठेवायचं आहे. मी या अर्थाने आय हा येतो ना, तर आय सुद्धा कुठेही आला वाक्यामध्ये तर तो कॅपिटलच असतो. हे सुद्धा तुम्ही ऑब्झर्वेशन करून बघा. त्यानंतर पॉईंट नंबर 4 बघूया. नात्यातील व्यक्तीचे नाव घेण्याऐवजी उल्लेख करताना उदाहरणार्थ आय आस्क मदर इफ आंट वाज ॲट होम असं असेल तर नात्यामध्ये आंटच्या ऐवजी सुद्धा आपण ये कॅपिटल घेऊ शकतो. मात्र माय, युआर, हिज इत्यादींच्या पुढे कॅपिटल लिहत नाही. उदाहरणार्थ ही सॉ हिज
फादर इन द शॉप। आता हीज, आता हा एच आहे तो स्मॉलच घ्यायचा, हीज, हर, हिम ही स्मॉलच घ्यायचे बघा। त्यानंतर 5वा पॉईंट लक्षात घेऊया आपण, पदव्या, पारितोषिकं, किताब, पद इत्यादीचा उल्लेख करताना कॅपिटल अक्षरे वापरावीत। उदाहरणार्थ बघा कोणकोणत्या पदव्या आहे, BA बॅचलर ऑफ आर्ट्स, त्यानंतर गव्हर्नर जी कॅपिटल, त्यानंतर जनरल जी कॅपिटल, ब्रेवरी B कॅपिटल, अवॉर्ड, त्यानंतर द नोबल प्राइज। त्यानंतर 6वा पॉईंट लक्षात घेऊया आपण, दिवसांच्या व महिन्यांच्या नावांची सुरुवात सुद्धा कॅपिटलनेच करावी लागते आपल्याला। उदाहरणार्थ मार्च, मंडे, जुलै, आणि जर अशा पद्धतीने आपल्याला कॅपिटल लेटरचे नियम ध्यानात ठेवायचे आहे। आणि शेवटचा नियम आपण आज बघूया, शासनाच्या विशिष्ट खाती, विभाग, शाखा यांच्या नावाची सुरुवात सुद्धा कॅपिटल अक्षरानेच करत असतात। उदाहरणार्थ बघा, सुप्रीम कोर्ट हेच कॅपिटल, पार्लिमेंट, राज्यसभा, होम डिपार्टमेंट, तर अशा पद्धतीने। तर कॅपिटल लेटर्स कसा उपयोग करायचा लिहिताना हे आपल्याला आजच्या क्लासमध्ये समजले असेल। तर विद्यार्थ्यांनी सर्व झालेल्या भागाचा अभ्यास करा आणि रविवारी आपल्याला झालेल्या भागावरती आपण टेस्ट घेऊया। तर टेस्टसाठी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा, धन्यवाद। भेटूया आपण उद्याच्या म्हणजे सोमवारच्या क्लासमध्ये।